जय श्रीराम, हर हर महादेव. मित्रांनो, 2-4 दिवसापूर्वी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ आला होता. तर तो जो व्हिडिओ तो सिंहगडावर होता. सिंहगडावर जिथं तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, त्या समाधीच्या पूजनासाठी मग तिथं काही गडदुर्ग प्रेमींनी स्वच्छता अभियान ठेवलं होतं. आणि ते स्वच्छता करण्यासाठी सर्वजण तिथं आले. त्यांनी पूजेची व्यवस्था केली. पण तिथं एक गैर हिंदू कुटुंब, म्हणजे हिंदू नव्हतं ते, परदेशी विचाराचं कुटुंब होतं. अशा दलिंदर धर्माचा नाव बी आम्ही घेत नाही. तर त्यांनी वादविवाद घालायला सुरुवात केली. आता प्रसारमाध्यमातून लोकांनी असं सांगितलं की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा मारहाण केली असं पण दाखवलं. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे, आता त्या घटनेला 3-4 दिवस झाले, सत्य समोर येऊ लागलं की हे लोक तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ असे मुलींना हाफ कपडे घालून सनी फोटो काढत होते. यांनी सांगितलं, बा आम्हाला इथं पूजा करायची, एवढं पवित्र स्थळ आहे, या स्थळी आहे, तुम्ही असं करू नका. ते लोकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. आणि बदनामी कोणाची? तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची. किती दलिंदर लोक आहे, निर्लज्ज लोक आहे. यांना हिंदू महापुरुषाविषयी काहीही घेणं देणं नाही. त्यांचं जे प्रार्थनास्थळ आहे, अशा प्रार्थनास्थळावर आपण काही केलं तर चालेल का?